पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे। कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या 13 वर्षीय मुलीवर 45 वर्षीय व्यक्तीने अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस येताच नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोरे यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट देत पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली। त्यांनी पीडितेला धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। या घटनेचा तीव्र निषेध करत त्यांनी स्पष्ट केले की अशा गुन्ह्यांमध्ये केवळ आरोपीच नव्हे तर त्यांना मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे। तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी आणि कडक कायद्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। दरम्यान आमदार रोहित पवार यांनीही पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला आणि न्यायासाठी ठाम भूमिका घेण्याचा शब्द दिला। यावेळी त्यांनी देशातील महिलांवरील अत्याचारांची गंभीर स्थिती अधोरेखित करत धक्कादायक आकडेवारी मांडली। त्यांच्या मते देशात दररोज सरासरी 24 बलात्काराच्या घटना घडतात, तर दरवर्षी सुमारे 50,000 विनयभंगाच्या घटनांची नोंद होते। पॉक्सो कायद्यानुसार दरवर्षी सुमारे 13,000 प्रकरणे नोंदवली जातात। तसेच सुमारे 1.5 लाख महिलांच्या बेपत्ता होण्याच्या केसेस प्रलंबित असल्याची बाबही त्यांनी पुढे आणली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी, पालघर। ही घटना तर एकदम धक्कादायक आहे की 10 वर्षाच्या आजोबांनीच चिमुकलीवरती अत्याचार केलेले आहेत। याबाबत आपण काय बोलालात? इथेही आपण कुटुंबियांची भेट घेतलेली। एकतर ही जी घटना पालघरमध्ये घडली तर त्या पीडितांच्या परिवाराची आम्ही सर्वजण जाऊन भेटलो। सुनीलजी भुसारा आमच्या बरोबर आहेत, आमचे सर्व महिला पदाधिकारी आहेत, सर्व इथले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आज इथं आलेले आहेत। खरं तर ही घटना काल आणि परवाच्या मध्यरात्री ती घडली आणि काल संध्याकाळी म्हणजे ही घडली खरं तर आपल्या डहाणू तालुक्यामध्ये। पण हे जे काही परिवार आहे, कुटुंब आहे, हे पालघर तालुक्याचं आहे। जेव्हा ही घटना घडल्यानंतर हे कुटुंब तसं घाबरलेलं होतं, पण तरी सुद्धा ती जी मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तिची आई असेल आणि तिची मोठी बहीण असेल, त्या लढवय्या आहेत। न घाबरता त्या लगेचच ज्या तालुक्यातून ते येतात त्या तालुक्यामध्ये जाऊन भोईसर इथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना ते भेटल्या। ते तिथे असले तरी घटना ही डहाणूमध्ये घडली, म्हणजे कासा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तिथल्या पोलीस स्टेशनली या पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर इथं हे महिला नाही तर मुली येऊस तर इथं असणाऱ्या चांगल्या पीआयनी पाटील साहेब असतील व कासा पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी आणि जे पोलीसवाले आहेत लगेचच्या लगेच या अतिशय विचित्र बोंधू बाबा जो आहे, जो क्रिमिनल आहे, त्याला ताब्यात घेतलं आणि मग लगेच तपास तिथं सुरू केला। हॉस्पिटलला त्या मुलीला, लहान मुलीला आणलं। इथे असणारा जो दवाखान्यातला स्टाफ आहे ते सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे। त्यांनी सुद्धा लगेचच्या लगेच जे काही स्वॅब घ्यायचे होते, ज्या टेस्ट करायच्या होत्या त्या सर्व टेस्ट केल्या। या परिवाराचं मत आहे, दुर्दैव असं की या त्या जे पती आहेत, म्हणजे आई आहे, मध्ये ही चौथी घटना आहे। 2 पुण्याच्या, अकोल्याची एक आणि ही आहे। आणि पुण्यामधली एक घटना तर खूप निंदनीय आहे की आजोबांनी 10 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केले। या घटनांमध्ये वाढ होते, नेमकं आपण आज इथे भेट घेतली पीडितांची, काय सांगाल याबद्दल? मी सगळ्याच घटनांच्या मध्ये जेवढं शक्य होईल तेवढं प्रत्येकाला माहिती घेऊन पोलिसांशी बोलून पुढे न्याय देण्याच्या दृष्टीने पावलं उचलत असते। आणि या सगळ्या कामामध्ये हा सामाजिक भाग असला कामाचा, तरीसुद्धा माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं या प्रत्येक घटनेच्याकडे लक्ष असतं। इथे संबंधित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मी भेटले आणि अत्यंत गरीब परिस्थितीमधल्या हे कुटुंब असलं तरीसुद्धा त्यांची अपेक्षा न्यायाची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आरोपीला जामीन मिळता कामा नये आणि लवकर कोर्टाचा निकाल लागावा आणि त्या मुलीचं शिक्षण चालू राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे। मी माजी आमदार मनीषाताई निमकर, तसंच संखे पांडुरंग पाटील साहेब संपर्क प्रमुख, संगीता चव्हाण राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि पालघरची शिवसेना महिला आघाडी सगळे इथे होते। पण आतमध्ये आम्ही थोडक्यात 4-5 महिला गेलेलो होतो आणि आश्वासक परिस्थितीमध्ये तिच्याशी आम्ही बोललो। तिला काय झालंय हे म्हणण्यापेक्षा तिचं मनोगत आणि तिच्या आईचं मनोगत समजून घेतलं आणि समजून घेतल्यावर
त्या मुलीची अपेक्षा आहे की पुढे शिकायचं, आरोपीला शिक्षा व्हावी, आईची पण तीच अपेक्षा आहे. आणि अशा प्रकारचा तो जो मांत्रिक आहे तर तो दबाव जर का आणत असेल तर वेळप्रसंगी अशा लोकांवरती टाडाच्या मार्फत किंवा संघटित गुन्हेगारीच्या मार्फत सुद्धा केस होऊ शकते. आणि म्हणून त्याला मदत करणारे जे लोक कोणी असतील, दृश्य किंवा अदृश्य, त्यांना मी इथे इशारा देते की सर्व प्रकारनी जाळं पोलिसांचं विणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लवकर न्याय मिळावा असा आमचा प्रयत्न आहे. काही वेळेला समाजामध्ये साक्षीदार संरक्षण कायदा जरी असला तरी सुद्धा मुलींना पाहिजे तेवढं संरक्षण मिळत नाही आणि मग ती केसमध्ये प्रॉब्लेम तयार होतात. पण मला इथे दोन गोष्टी सांगायच्यात. एक म्हणजे ही नॉन कंपाऊंडेबल केस